यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर 2 दिवसाचा कालावधी घेण्यात आला. कुठल्याही मोठ्या नेत्याचं अशा प्रकारे निधन झाल्यानंतर जनतेला शांत करण्यासाठी आणि एक व्यवस्था करण्यासाठीचा हा कालावधी असतो. हे 2 दिवस कालावधी घेतला आहे त्यांनी कबूल केले का? तुम्ही जे म्हणताय 2 दिवस कालावधी आम्ही घेतला, हे त्यांनी कबूल केले का? मग चांगलं असेल, मग ठीक आहे. मग प्रेससमोर मला का घालवली? तुम्ही का गेलात नाही? लोकांसमोर जनतेसमोर मला का डिक्लेअर करायला लावलं? तुम्ही का गेलात नाही? मग मुलगा म्हणून याचं उत्तर आहे का त्यांच्याकडे? मग डॉक्टरांनी प्रेस घेऊन का जाहीर केलं नाही? याचं उत्तर आहे का तुमच्याकडे? आणि जर तुम्ही कबूल केलं असाल तर ठीक आहे, म्हणजे मी बोलवते खोटं नाही, पण हे वास्तव आहे. उद्या जर का मी याची चौकशी करायला लावली, याची मी वरिष्ठ पातळीवरून चौकशी करायला लावली तर उद्धवजी अडचण देतील. त्यांना नाही म्हणावं फक्त, नाही म्हणावं फक्त. मग हे चेले चपाटे भुंकतायत ना, त्यांनी तोंड पण बंद होऊन जातील. ते मला करायला लावू नका, नाही तर मातोश्री समोर बसेन उपोषणाला खोटं बोललात तर. आणि सगळी चौकशी करायला लावीन मी, सगळी चौकशी.